तेव्हा ताट वगैरे घेऊन यायचं. माझा पहिलीचा वर्ग मी इथे शिकलोय. पहिली आणि हा माझा बालवाडीचा वर्ग, इथं बालवाडीला शिकले. मंडा मॅडमनी लय मारलंय, मंडाबाईंनी लय मार खाल्लाय. आणि हे शाळेचं ग्राउंड, तिथं आम्ही लहानपणी डान्स केला आणि तिथं आम्ही खेळायचो. तिथं आम्ही सर्व एक एक ग्रुप करून मोठ्या मोठ्या पोरी तेव्हा ताट वगैरे घेऊन यायचं, शाळेत ताट आणायचं. आणि स्त्रिया वगैरे पण ताटं घरातून आणायची. पहिलीची वगैरे नाही, टायमिंग बदललंय ना 9 ते 12. 9 ते 12 आम्हाला 10 वाजेपर्यंत. पहिलं कसं 7:30 ते 10:30. हां 10:30. मी पहिलीचे शिकलो, बालवाडीने पहिली शिकलो, त्यानंतरला मुंबईला. तर आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघितली ही माझी शाळा होती. इथं मी पहिली आणि दुसरीच शिकलो, पण 2 वर्ष जे काय लहान असताना शिकलो ते आत्ता पण सर्व आठवते. आणि आमच्या टायमाला सर वगैरे सर्व वेगळे होते आणि आत्ता सर्व नवीन सर आहेत. पण त्यांना भेटून पण असं वाटलं नाही की नवीन सरांना किंवा नवीन शिक्षकांना भेटतो, एकदम जुन्यासारखं वाटलं. तरी आता एक शाळेला भेटून एक वेगळीच एक फिलिंग येते की तुम्ही पण अशा तुमच्या गावात जर शाळा वगैरे असतील तर भेट द्या. शाळेतल्या मुलांना सोबत जे काय ॲक्टिव्हिटी असेल त्यामध्ये सहभाग घ्या. वापस शाळेला पण थोडी तुमच्याकडून जर काय मदत झाली तर मदत पण करा. आणि इंग्लिश मिडियमला तर आजकाल सर्वच ॲडमिशन घेतात, पण गावच्या प्राथमिक शाळेत ॲडमिशन घ्यायला लावा मुलांना. पहिली दुसरी का नाही होत, पण शिकायला लावा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही पण तुमच्या गावाला व्हिजिट करा नक्कीच.